हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची आज ईडी चौकशी। माझ्यावरील आरोप चुकीचे, संदीप राऊतांची प्रतिक्रिया। चौकशी आधी संजय राऊत आणि संदीप राऊतांमध्ये चर्चा। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी। दबावाचं राजकारण सुरू, चौकशीत सर्व सत्य समोर येईल। चौकशी आधी पेडणेकरांची प्रतिक्रिया। 2024ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीरामही वाचू शकणार नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कानावले कोट्यवधींचा खिचडी घोटाळा केल्याचा देखील आरोप। सोमय्यांची तक्रार करण्यासाठी आमच्याकडे 5 महिला आल्या होत्या। वेळ पडल्यास आम्ही महिलांना जनता न्यायालयात समोर आणू, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा। सरकारनं मराठा समाजाला मागास सिद्ध करावं, दाखला मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी करणार। धनगर मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही ते बघतोच, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाणार। जरांगे रायगडावर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणार। छगन भुजबळांची पुन्हा भनभन सुरू, भुजबळ कसा नमुना सर्वांनाच माहिती। जरांगेंची मंत्री छगन भुजबळांवर टीका। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक, आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना बैठकीचं निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रा, मराठवाड्यातून महाएल्गार यात्रेला सुरुवात होणार। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा, भुजबळांसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधानसभेमध्ये संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला एकही जागा नाही। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर वाशिम दौऱ्यावर असल्यानं बैठकीमध्ये वंचितचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार। आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, पुण्यातील कार्यक्रमावेळी पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांची 9 तास चौकशी। 19 वर्षामध्ये 1,22,00,000चा नफा, मग 500 कोटींचा आकडा कुठून आला? चौकशीनंतर वायकरांचा सवाल। घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होऊ द्या, सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा आज बंद, जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। पुण्यात कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण, शेतकरी हवालदिल। किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 20 रुपये किलोनं विक्री। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आज ईडी चौकशी। लँड फॉर जॉब प्रकरणी लालू प्रसाद यादव पाठोपाठ तेजस्वी यादव यांची देखील चौकशी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।